महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमान. नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्या माणसाला भेटणार आहोत. अशोक रोकडे असं त्यांचं नाव आहे. कोल्हापुरात व्हाईट आर्मी नावाची एक संघटना आहे. म्हणजे ही संघटना कोल्हापूरची असली तरी काम कोल्हापुरात करत नाही, तर देशभरात कुठेही, देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही कोणतीही आपत्ती आली तरी तिथं देशाच्या आर्मी बरोबर त्यांच्या पाठोपाठ कोल्हापूरची व्हाईट आर्मी पोहोचत असते. एवढी तातडीनं आणि विद्युत वेगानं आपत्तीच्या ठिकाणी पोहोचणारी ही संघटना 25 वर्षे सातत्यानं कार्यरत आहे. म्हणजे कोल्हापूर परिसरातला महापूर असू दे, कोविडची 59 असू दे, उत्तराखंडची दुर्घटना असू दे, मांढरदेव यात्रेतली दुर्घटना असू दे, काश्मीरमधला महापूर असू दे, म्हणजे देशाचा कोणता भाग असा नाही जिथं ही व्हाईट आर्मी पोहोचलेली नाही. त्या व्हाईट आर्मीचे प्रमुख अशोक रोकडे आज आपल्यासोबत आहेत आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांचा या क्षेत्रातला एकूण प्रवास समजून घेणार आहोत. त्यांच्या संघटनेनं ज्या पद्धतीचं काम केलंय, कोणत्या प्रकारची कामं केलेली आहेत, तिथं त्यांना कशा प्रकारचे अनुभव आले ते समजून घेणार आहोत. कारण आपत्तीच्या ठिकाणी काम करणं हा एकूण मानवी संवेदनेला प्रचंड असा स्पर्श करणारा असा भाग असतो. त्या पातळीवर त्यांनी अनेक हृदय हेलावून टाकणारे अनुभव घेतलेले आहेत. ते अनुभवही त्यांच्याकडून ऐकणार आहोत. नमस्कार अशोकराव. नमस्ते सर. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. व्हाईट आर्मी, सगळ्या देशभर व्हाईट आर्मीचं नाव माहिती आहे. हे खरं तर तुम्ही ज्या पद्धतीचं काम 25 वर्ष करताय, म्हणजे असं काम 4 वर्ष करणारे, 2 वर्ष करणारे लोक असतात, पण तुम्ही सातत्यानं 25 वर्षे अखंडितपणे काम करताय. कुठल्याही आपत्तीच्या वेळी तिथं व्हाईट आर्मी नाही असं चित्र दिसलेलं नाही. तर ही व्हाईट आर्मी सुरू करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? मुळात सर, शालेय जीवनामध्ये आपण ज्या NCC अशा पद्धतीच्या काही असतात त्या ॲक्टिव्हिटीमध्ये, NCC मध्ये काम करताना वेगवेगळे नॅशनल कॅम्प झाले. आणि त्यावेळेला मला आठवतं की आपल्या चंदीगडमध्ये मी झाशी ट्रेकला गेलेलो होतो. आणि त्यावेळेला खलिस्तानवाद जोरात सुरू होतं. आणि त्या माझ्या चंदीगडच्या त्या कॅम्पमध्ये असताना माझ्या समोरच बॉम्बस्फोट झाले मोठे. बरं. आणि त्या आम्ही सगळे थोडे त्या सरांनी सांगितलं तुम्ही इथं बसा, इथं राहा असे. आणि सगळीकडे गस्त असलेले होते सगळीकडे. म्हणजे चंदीगड हा एरिया सगळा पंजाब त्यावेळेला हेच होता. आणि त्याच दिवशी आम्हाला रात्री सिमलाला जायचं होतं. मग बसनं आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो. आणि त्यावेळेला ते जो समोर पाहिलेले इन्सिडन्स आहेत त्यामुळे, आणि या NCCच्या माध्यमातून देशभर कुठं कुठं फिरलो, ते वाटायचं की आपण देशरक्षण करावं. आणि सारखे पाकिस्तानचे हल्ले व्हायचे त्यावेळेला. मग ते असायचं की त्यावेळेला तळण्याचं की कोणाला तरी एकाला टपकायचं. असे जे कोल्हापुरी आमचे आहे की तिथं जाऊन काहीतरी करायचं आपण, म्हणजे येड्यासारखं. अगदी लहानपणी पण एकदा आर्मीचा ट्रक जरी जवळनं गेला असेल 3 टन, तो हात लावला की असं ऊर्जा यायची. आणि ते असे लोक बघायचे. आणि एक मला वाटलं की हे काम करायचं. आणि आर्मीच्या ह्याच्यात NCC तो काम करताना पूर्ण आर्मी पाहायला मिळाली. अगदी मला वाटतं की आर्मी अटॅचमेंट कॅम्प असेल नाशिकचा, देवलाली, त्यावेळेलाच मला वाटतं की बोफोर्स गन होते, ते देखील जवळ बघायला मिळालं. आणि 1-2 कॅम्प माझे चांगले झाले. आणि एक 12वीच्या सुमारास मला एक त्यांच्या B सर्टिफिकेटला जायच्या वेळेला माझी हजेरी कमी भरली. आणि मला आठवते की जो त्यावेळेला 16-17 वय. आणि त्यावेळेला मला एका SM साहेबनं B सर्टिफिकेटला बसू दिलं नाही. कुणी? SM साहेब, NCC मध्ये SM साहेब होते. आणि म्हणले तुझी हजेरी भरली. मी म्हणलं मी गेले 4 वर्ष सातत्य आहे, माझं A सर्टिफिकेट झाले, B सर्टिफिकेटला मला बसू, मला काहीतरी आर्मीत करायचं आहे. नाही तुझे जे म्हणजे 11वी नंतर 12वीला सायन्स असल्यामुळं मला बसता आलं नाही, जास्त हे नाही. मी म्हणलं सगळे कॅम्प आहे, सगळं पार्ट आहे, मला काही सांगा. मग काहीतरी असते, म्हणजे प्रत्येक ठिकाणी राजकारण असते. आणि आमचे JP शर्मा होते लेफ्टनंट कर्नल, ते नुकतीच बदली झाली. त्यांचा मी लाडका विद्यार्थी. आणि यांच्याकडे चार्ज आल्यामुळे थोडं ते मला काहीतरी, आणि माझी परिस्थिती पण आमची तशी बेताची असायची, त्यामुळे मला त्याने दाबायचं काहीतरी प्रयत्न केला. आणि मला एवढं त्या वयात एक असं होतं सर की तुम्ही सांगतो की त्या तारुण्य वयात जे स्पिरिट असते कुठं तो त्याला एक ठिणगी पडल्याचं म्हणावं लागेल माझ्या आयुष्यातली. मला त्यांनी
म्हणले की तुला बसू देणार नाही म्हणले. आणि मी तिथं बाकी लोकांना तुम्ही बसू दिला, मला का दिलं नाही म्हणले. मग मला राग आला खूप. मी एक रागाने एक शब्द बोललो तिथं. आज संभाजीनगरमध्ये जुने एनसीचं ऑफिस, वन बॅटरीचं ऑफिस होतं. तिथं मी त्या एसएमसीला रागान म्हणलो, तुझी अशी आर्मी असली तर नको म्हणलं, मी स्वतःची आर्मी काढेन. बर. ह्या 16 वर्षी एवढं बोललो आणि जाऊ दे म्हटलं. आणि जे आलो आणि घरी आलो. मग घरी आल्यानंतर हे सगळं असं वातावरण होतं. मग डोळ्यात पाणी, काय करायचं आता जाऊ दे. मग कुठंतरी तसंच काहीतरी प्रयत्न केला, पण काही शक्य झालं नाही. शेवटी मला एक 10वीचं एक पुस्तक मिळालं. त्यावेळी साम्राज्यवाद विषय होता आणि तो काहीतरी 65-60चा असेल. त्या पुस्तकामध्ये साम्राज्यवाद विषय होता आणि मी ते पुस्तक वाचलं तेवढंच. आणि त्या पुस्तकात मला लक्षात आलं की साम्राज्यवाद, माझं वय आता त्यावेळेला 17-18 आहे. म्हणलं की जेवढी सैनिक भरती झाल्यात तर कुठलंही युद्ध झालेलं नाही, मग बॉर्डरला कशाला जायचं म्हटलं. आणि दुसरी गोष्ट, आपण एक शांती सेनामध्ये आपले एक राजीव गांधी आपले नेते गेले, हा एक. मग मी विषय केला की मग काय करायला पाहिजे. मग राजीव गांधीचं युग होतं आणि टीव्ही त्यावेळेला आलेले होते. अगदी मला आठवते त्या टीव्ही स्क्रीनमध्ये आपण बसायचं, छायागीत असायचे, न्यूज संध्याकाळी ठराविक टायमाला असायचं आणि ते बातमी असायची. बातमी बघताना एक लक्षात यायचं सर, की त्या बातमीमध्ये सर आसाम ब्रह्मपुत्र या 2 वेळा पूर यायचे आणि हेलिकॉप्टरमधनं आर्मीचे लोक फूड पॅकेट टाकायचे. बरोबर. होय. ते आणि अथांग, आमच्या इथं पंचगंगा नदीत किती पण ते रुंदीला एवढं पाणी सगळीकडे पाणीच असतं तिथं. नाही, तिथं तर असे रुंदीला असे किती किलोमीटर पसरलेलं असते, कोण झाडावर बसलेले असतात. मग ते त्यावेळेला ते चित्र बघितलं, म्हणलं की आपल्याला मग एक लक्षात आलं की सैन्यात भरती ज्यावेळेला मी जन्माला आलो त्यावेळेला भरती झालेली सगळी लोक परत आल्यात. आणि मी म्हणलं आता मी सैन्यात जाणं, मी पण गेलोच तर काय करेन. रिटायर झाल्यानंतर म्हणलं एखाद्या बँकेच्या दारात म्हणलं उभारणार, तर काय तर वेगळं करायला पाहिजे. तर खरी लढाई कुणाची आहे, इथून पुढची लढाई कुणाची आहे, त्या पुस्तकावर मला लक्षात आलं. मला लक्षात आलं की मानव आणि निसर्गाची लढाई आहे. आणि ते मला त्या फोटोतनं जाणलं, ते हेलिकॉप्टर. मग म्हटलं आर्मीच का करते, आपण का करू नये. असं काय आर्मीनं ठेकाच घेतला का, त्यांनीच करावं देश सेवा, असं आपण सिव्हिल असून का करू शकत नाही. हा एक मला थोडा एक प्रश्न अनुत्तरी राहिला. आणि व्यवसाय मी घरी आलो, वडिलांना घेऊन आम्ही गारमेंट व्यवसाय सुरू केला आणि चांगला छान चालला. आणि एक 2-3 वर्ष झाली माझं लग्न पण झालं. आणि हे लग्नाच्या विषयात जाताना मी सोलापूरला व्यवसायानिमित्त कामगार आणायला जायचं किंवा येणं जाणं असायचं, मटेरियल खरेदी. तर मला एक कॉन्स्टेबल ननवरे भेटले बस प्रवासात. त्यांना म्हणलं सर मला काय मन माझं बेचैन आहे, आता व्यवसाय चांगला चाललाय, माझं लग्न झालंय, मला एक मुलगी आहे म्हटलं एक, तर मला हे काय बरं वाटत नाही, तर मला काहीतरी सांगा असं करायचं आहे. तर ते बोलता बोलता म्हटले की असंच ह्या गोष्टी सगळ्या बोलल्या मी. तर त्या व्यक्तीनं मला सांगितलं, कॉन्स्टेबलनं, तुम्ही बेवारस प्रेताचं पोलिसांच्या येते त्या अंत्यविधी सुरुवात करा, तुम्हाला पुढं मार्ग मिळेल. ते बोलता बोलता गेला. आणि ते अभिजित वडगावकर म्हणून सोलापूरमध्ये ही संस्था एक काम करते. तर त्यांच्याकडे जाऊन मी हे बघितलं. ते म्हणले की असे लई लोक येतात म्हटलं आमच्याकडे, नवीन बघायला येतात, ती बघतात, हे पोरगं वेगळंच आहे म्हटलं, सारखं 4-5 वेळा आलं. म्हणजे तुमचं पहिलं काम सुरू झालं ते बेवारस मृतांच्यावर अंत्यसंस्काराचं. म्हणजे हे तुम्ही सोलापूरला बघायला गेला, पण हे काम कसं सुरू झालं. मग सोलापूरमध्ये अभिजित त्यांच्याकडे गेल्यानंतर ती म्हणले की असे लई लोक येतात बघायला. त्यांनी मला तिथं व्हीएम मेडिकल कॉलेजमध्ये नेलंय, तिथं प्रेत असे असतात. आणि ते काय माझा पहिला थरारक अनुभव, सगळे मृतदेह वेगळे ऍक्सिडेंट वगैरे अशी ठेवलेले सगळे. आज देखील आठवतंय की तर मी तिथं ते पाहिलं आणि त्यांना 2-4 वेळा गेलो. घरात पण खोटं बोलायचं की आज का आला नाही तुम्ही कामगार घेऊन घरात. मी म्हटलं की अजून कामगार सापडले नाही. ते शिकायला जायचं, त्यांच्याकडे बघायला जायचं, ते कसं बांधतात, काय करतात, ते काय. मग हा असं झालं. आणि त्यावेळेला त्यांच्याकडे शिकलो आणि त्यांना म्हटलं की तुमची संस्था आम्ही इकडे शाखा चालू करतो. काय त्यातलं हे संस्था काय माहीत नव्हतं, तुमचं काम आम्ही इकडं. ते म्हणले ठीक आहे. नंतर म्हणले तुमचं तुम्ही काहीतरी वेगळं करा. आणि असं त्यांनी स्वतः म्हणलं. तुम्ही नाही सोलापूरला हे सगळं बघताना, सगळं मृतदेह, बेवारस मृतदेह, चिन्ह विचिन्ह हे बघताना काही सुरुवातीला भीती किंवा त्या संदर्भात काही वेगळ्या भावना, असं बाबा थरार असं का वाटलं नाही. म्हणजे हे आपण हे काम करणं कठीण आहे असं वाटलं नाही. नाही, एक किस्सा सांगतो त्यातला. हा. त्या
शवाग्रह होतं हम्म. आणि पूर्ण शवाग्रह हे त्याने मला सुरुवातीला घेऊन गेले. हा. मला काय वाटलं अशी खोली आहे हा. आणि ते 2-3 जण आलेत आणि मी पण त्यांच्यासोबत गेलो. चला आज हा. दाखवतो तुम्हाला कसं आहे. हम्म. आणि मी नक्की असं होतं की मी शवाग्रह आत गेलो. आत गेल्यानंतर बघितलं सगळे ट्रेचर खाली पडलेले आहेत, तिकडे तिकडे ठेवलेले आहेत. आणि चुकून काय झालं, त्यांनी कुठला मृतदेह ते पोलीस सांगत होते हा घ्यायचा आहे आणि त्यांनी काहीतरी चुकून मटेरियल दोरी आणायची विसरलेली. हम्म. आणि मला म्हणले 2 मिनिटं थांबा आणि मी जाऊन येतो, दोरी आणतो काय तर. मी अक्षरशः 10 मिनिटं त्या रूम मध्ये एकटा होतो. हा. आणि बाजूला सगळे मृतदेह वेगवेगळे तुकडे भाजलेले असे वेगळे. त्यावेळेला मला ती येस तोपर्यंत अंगाला मला घाम फुटला होता आणि तरी पण म्हणलो काय होते बघूया, थांबूया काय होतं याचं. मग देवाचं नाव घेऊन मी थांबलो होतो. हा एक किस्सा आहे, पण तो प्रत्येकाच्या आयुष्यात ज्यावेळेस तुम्ही काम फील्डवर करता आणि ज्याची मानसिकता होते तर तो एकदा त्यात रमला, त्यात मुक्तीचा मार्ग मिळाला तर तो ह्यात अशा म्हणजे हे आहेत. तो किस्सा तसा आहे. मग तुम्ही हे काम कोल्हापुरात कसं सुरू केलं? तिथून कोल्हापुरात आम्ही ज्या वेळेला कोल्हापुरात आलो तर कोल्हापूरची अवस्था खूपच वाईट होती. आम्ही विचार करायचं कोल्हापूरमध्ये आपण हे गेलो आणि मी संस्था रजिस्टर केली. सुरुवातीला जयकुमार शिंदे वगैरे करायचं असं काम अगदी कमी प्रमाणात नाही CPR मधल्या. नाही तुम्हाला सांगतो हा हिस्ट्री सगळं हा आपल्याला ती ज्या वेळेला आपण इथं कोल्हापुरात येऊन ही सुरुवात केलं, रजिस्टर केलं आणि पोलिसांना आम्ही ज्या वेळेला हे असा अंत्यविधी करतोय तर त्यावेळेला लक्षात गेलं की आम्ही शवाग्रह बघायला गेलतो. कोल्हापूरमध्ये शवाग्रह असं होतं की ते विदाउट फ्रीजर आणि असेच. बापरे. आणि इतकं दुर्दैवी अवस्था होती ते आज देखील ते अंगावर काटे येण्यासारखे होते. मग त्यावेळेला आम्ही 3-4 लोकांची 6 लोकांची टीम केली. त्यातले कोण आहेत कोण आमच्याकडे जे अशी काम करत मग ते तिथलं धाडस करून हे जरा ट्रेनिंग तिथं झाल्यामुळे ते शिकून आम्ही चालू केलं तर सुरुवात. त्यावेळेला कोल्हापुरात लक्षात आलं सर की एक कांबळे म्हणून एक ग्रस्त होते. ते भान मंडपात झोपायचे आणि त्यावेळेला पोलीस त्यांना दारूच्या बाटल्या द्यायचे आणि तो अंत्यविधी करायचा आणि तो ढकलगाडीतनं न्यायचा आणि तो ढकलगाडीतनं त्याला ठेवायचं प्रेताला आणि ते त्याच्यावर चादर टाकायचं आणि तो ढकलत द्यायचा बुधवार पेठेतनं. आपलं CPR हॉस्पिटल लगेच आपण त्या ह्याच्यातनं जातोय. स्मशानभूमीत जाताना तो पाठीमागचा रोड आहे. तो बुधवार पेठेतनं जाताना लोक दरवाजे झाकून घ्यायचे आणि तो असं टाकलं. ते जर प्रेत आणलं म्हणले की अंत्यविधी करणारे लोक पळून जायचे. हा किस्सा होता. कालांतरानं बाजीराव आपले भिक्षेट पाटील महापौर झाले आणि भिक्षेट पाटलांच्या हे कानावर लक्षात आलं. त्यांनी एक डबे एक छोटा ट्रॅक्टर मिळतोय तो ट्रॅक्टर घेतला आणि एक पॅक बंद पेटी एक तयार केली पत्र्याची आणि त्यात मृतदेह असे टाकायचे आणि ती पेटी बंद करायची आणि तो ट्रॅक्टर घेऊन जायचा आणि तो ट्रॅक्टर घेऊन जाणारा माणूस झाला तर ते लक्षात यायचं की ह्यात प्रेत आहे. लोक परत दरवाजे बंद करायचे आणि ते वास सुटायचा. ते म्हणजे उघड्यावरच असायचा आणि मशानभूमीत परत लोक बंद करायचे. आणि त्यावेळी ठरलं की दर सोमवारी फक्त या कालांती हे बेवरच प्रेत आणायचं, परत आणायचं नाही. तर असं दररोज असं काय नाही कारण लोक पळून जातात आणि तुमचं सगळं वास सुटतोय. आणि ते रस्त्यात जाताना त्याचे मॅगेट्स पडायचे, त्याचे किडे म्हणजे जे मृतदेहाचे ते सगळे तुकडे असे रस्त्यात ते असंच जायचं. ते बुधवार पेठेला आणि ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली तर आम्ही वारसदार झालो त्याचा. तर मला आवडतं की त्या दिवशी मला आठवते की आम्ही वारस म्हणून त्याचं काम करायला गेलो आणि हे रीतसर आपण चॅरिटी कमिशनला रजिस्टर केलं. आणि तर आम्ही ज्या वेळेला गेलो हे काम करायला आमचे ते पोलिसांनी दाखवलं. मला वाटतं की MIDCचा एक मृतदेह होता आणि तो ट्रेचर तो आम्ही घेऊन बांधलात आणि अंत्यविधीला ज्या वेळेला आम्ही शेववायका मागवले. शेववायका नाही म्हणले ती, हे बेवारसासाठी नाही आहे म्हणले, वारसदारासाठी असा किस्सा आहे. आणि त्या दिवशी मला आठवतंय भोपाल शेटे हे स्टँडिंग कमिटी चेअरमन, त्या व्यक्तीनं त्याला खडसावून बोलले की बाबा हे तू काहीतरी चुकीचं करलायस. मग ते त्यांनी त्यांच्या थ्रू आली गाडी आणि गाडी आली. आम्ही त्यानंतर ते शेववायकडनं जसे माणसाचे नेते ते सन्मान. ह्यात विषय कसा असायचा की ती डेड बॉडी ते फ्रीजर नव्हते, उघड्यावर असायचे. पण तिथं आम्ही ते पॅकिंग करायची पद्धत आमची. पहिला कापड अंतरायचं, त्याच्यावर प्लास्टिक आणि निलगिरी मारून कोटिंग करायचं त्याला, म्हणजे हवा बाहेर येणार आहे. परत त्यात ते गुंडाळायचं व्यवस्थित
आणि त्याला ते ट्रेचवर ठेवायचं, हार घालायचं, रामनाम सत्य आहे म्हणायचं, ते घेऊन यायचं. घेऊन म्हणजे आल्यानंतर बेवारस मृतदेहांनाही अतिशय सन्मानानं त्यांच्या अंत्यसंस्कार सर कोल्हापूरमध्ये मानवंदना दिली जायची, असं परेड सलामी द्यायची. हा. आणि त्यामध्ये म्हणायचं वासासी जीर्णानी यथा विहाय नवानी देहा नरोपराणी तथा शरीराने जीर्णानी विहाय न्यायी संयांती नवानी देहा नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहते पावक न चैन क्लेद प्यापो न शोषयते मारता. सर आम्ही मंत्राने द्यायचं. त्यात एक दिवसाचा अर्भक असेल, वेश्या असतील, असे सुसाईड झालेले ही लोक, ह्यांचा अंत्यसंस्कार महिन्याला 30 मृतदेह असायचे. म्हणजे आज आम्ही त्यावेळेस विषय असा की हे कालांतरानं वाढत गेलं. मला वाटतं की हे मृतदेहांचा अंत्यविधी चांगला झाला. ह्यात वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, कोल्हापूरमध्ये असा मृतदेह होता त्यावेळेला आपले आयुक्त देवरा साहेब होते, राजगोपाल देवरा महापालिका आयुक्त होते. आणि त्यांना आम्ही बोललो तर त्यांनी स्वतः त्या प्रेताला हार घालायला आले. त्यानंतर दिघावकर साहेब होते DYSP, आणि बाजीराव चव्हाण महापौर होते, ते स्वतः आले आणि त्यांनी हार गाठलेला आहे. म्हणजे एवढं त्याला सन्मान आहे. म्हणजे एखाद्या अंत्यविधी बेवारसाला खांदा देणं हा कोल्हापुरात एवढे अधिकारी आहेत. आणि त्याचा जो क्रियाक्रम वगैरे म्हणजे हे. आणि ह्याचाच किस्सा पुढे असा आला की देवरा साहेब परत कलेक्टर झाले. होय. कलेक्टर झाल्यानंतर ज्यावेळेला आम्ही गुजरात भूकंपाची बातमी ऐकली आपल्या वर्तमानपत्रात, त्यावेळेला आम्ही म्हटलं की जायचं तिकडं. आणि त्यावेळेला त्यांनी काय होता तो, म्हणजे गुजरातचा भूकंप प्रचंड मोठ्या प्रमाणावर होता. भुज वगैरे भागात प्रचंड हानी झाली होती. म्हणजे मला वाटतं तुमचा व्हाईट आर्मीचं पहिलं बाहेरचं काम हे गुजरातच्या भूकंपाच्या काळातलं होतं. तिथं कसंही गेला आणि तो काय अनुभव काय होता तिथला? मुळात सर आजपर्यंत जे काय व्हाईट आर्मी घडले तर आपले प्रेस, मीडिया माध्यम आणि पत्रकार हे संयोग आहे आमचा. कारण तुम्ही टीव्हीवर दाखवणार बातम्या, आम्ही पळणार, ती बातमी पहिल्यांदा आमच्या हिट होते. तसंच गुजरात पेपरमध्ये वाचल्यानंतर आमच्या लक्षात की अरे आपण एवढं चांगलं काम केले कोल्हापुरात, आणि तिथं मृतदेह खूप प्रॉब्लेम आहेत. तुमच्या वाचण्यात आहेत की त्या ढिगारे उपासणे, त्या अंत्यविधी करणे, जे बातम्या मिळवले तिथं लाकडाची सुविधा नाही, असे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे भुजमध्ये. प्रचंड तो इलाकाही मोठा आहे. आणि म्हणलं आपण जायचं. तर तो किस्सा असा आहे की त्या ठिकाणी पहिल्यांदा आम्ही देवरा साहेबांना भेटलो, टीम घेऊन जाऊन, साहेब असं झालं. ते म्हणले की अरे आपको जाना चाहिए म्हणले, तुम्ही जाणार झाले नाही, RDC मेतके त्यांना जावा म्हणले भेटा. RD साहेब मेतकेंना भेटलो. साहेब आम्ही जातोय, तुम्ही एक काम करा म्हणले की ट्रक तुम्ही पाठवायला, लाकडाची ट्रक. लाकडं नव्हती आणि या ठिकाणी लाकडाची गरज होती. काय तो विषय नॅशनल वरिष्ठ लेवलला होता. आणि आम्ही म्हटलं की सर आमच्याकडे जायला वाहन नाही, तुम्ही ट्रकच्या केबिनमध्ये, ट्रक जाणार म्हटल्यावर लाकूड तिथपर्यंत जाणार आहे असा आमचा अंदाज. आणि ते केबिन मध्ये आम्ही 4-4 पोरं बसतो, तुम्ही 6 जाणार. तर ते म्हणले की रोकडे बसा, मला इथं तुमच्याकडे तुमची दुसरी व्यवस्था करतो. मग त्यावेळेला पाटीदार समाज भेटायला येणार होते. आणि त्यावेळेचे त्यांचे मेन अध्यक्ष होते, त्यांची मला गाठ घालून दिली आणि मला म्हटले की हे पाटीदार साहेब तुम्ही जाणार आहात, आणि त्याबरोबर त्यांच्याशी तुम्ही ह्या मुलांना पण घेऊन जा. आणि ही मुलं पारंगत आहेत. स्वतः कलेक्टर साहेब की अंत्यविधी कसं करणं हा ह्यांच्याकडे टेक्निकली काम आहे. मग आम्ही गुजरात भूकंपात तो त्यांच्याबरोबर गेलो. दर करत 2 दिवस लागले. असं त्यावेळेस सगळ्या भेगा पडलेला रस्ता 200-300 किलोमीटर उलटं फिरून अशा आम्ही बचावमध्ये गेलो. आणि बचावमध्ये मी ज्यावेळेला पहिल्यांदा पाऊल ठेवलं तेव्हा लक्षात आलं की ही रणभूमी आहे आणि कच्छचा रण आहे. त्या रणांगणामध्ये सर्व विखुरलेलं, आणि जायच तोपर्यंत जाताना वाटेत मदत लोक. आणि तो जो मुख्य जो बचाव तालुक्यामध्ये आम्ही ज्या वेळेला पोहोचलो तर आमची तिथं गेल्यानंतर महाराष्ट्र शासनानं बचाव तालुका दत्तक घेतलेला, आणि तिथं आमची राहायची सोय झाली. आणि 10th मध्ये आम्ही रात्रीचं गेलो, राहिलो, आणि सकाळ उठून जायचं होतं. रात्रीचा किस्सा असा आहे की सर भूकंपाचे अजून धक्के बसत होते, आणि अचानक भूकंपाचे रात्रीचा मोठा धक्का आला आणि आमची सगळीच पोरं बाहेर आलीत. आणि त्यावेळेला ॲम्ब्युलन्सला वगैरे काचाचे खिडके असायचे, खाडखाड खाडखाड आवाज. आम्ही 10th मध्ये झोपलो. लोकांना एवढा प्रवास करून थकलेलं, कोणाला कुठे झोपले माहीत नाही, पण सगळी बाहेर आलीत. मुलं म्हटली सर आता घरी जायला पाहिजे, काय खरं नाही, आम्हाला भ्या वाटायला घरी जायला. हे असे ज्या वेळेला होतंय. मग त्यावेळेला आम्ही म्हटलं की ज्याला कोणाला मदत करायचं त्यांनी यावं, ज्याला नाही त्यांनी इथं बसायचं. 2 टाइम जेवण आहे, पाटीदार समाज आपल्या इथं जेवण दिले,
हे हॉटेल मालक संघाचं त्यावेळेला उज्ज्वल नागेशकर बरीच लोक त्या ठिकाणी चांगलं काम करत होते, ते पण तिथं आले होते. त्यांना मला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी सुभाष दळवींना आम्ही दाखवलं, असं आमच्याकडे अल्बम होते, आम्ही असं करा, अरे चांगला एक गोष्ट बसा आणि जावा म्हणले. आम्ही एका ॲम्ब्युलन्समध्ये 17-18 असं कोंबून आम्ही ते ॲम्ब्युलन्स त्या बचाव तालुक्यात आत गावात नेले होते. कारण हा रिलीफ कॅम्प जो होता हा जवळपास 10 ते 12 किलोमीटर लांब होता. कारण हा जे भूकंप क्षेत्रापासून लांब म्हणजे हवा स्वच्छ राहण्यासाठी, कारण त्या एरियात स्मेल वगैरे चालू झाले. मग तो आम्ही जवळपास कामाची सुरुवात झाली. तिथं गेल्यानंतर मला आठवतं की एक आर्मी लोक काम करत होते, आम्ही तिथं डेड बॉडी त्यांच्याशी केलो आणि डेड बॉडी काढल्यानंतर ती कशी पॅक करा घेऊन जावं हे सोबत आम्ही साहित्य नेलं. त्यामुळे खूप छान असं वाटायचं की ते आमची पॅकिंग सिस्टीम तिथं कोणाला माहित नाही. ती चादर अशी घेऊन जायचे आणि तो वास पण यायचा आणि काम करणाऱ्याच्या पण वास यायचा. मग आम्ही ते प्लास्टिक त्यांना दाखवलं, असं करा असं करा. एखादं डेड बॉडी अशी चादर फाटून पडायची, ते आम्ही त्यांना सांगायचं हे असं नाही असं करायचं. मग हे जे टेक्निकली काम आहे, जे पुढे भविष्यात आज देखील भारतामध्ये अशाच पद्धतीने जिथं आज तुम्ही जिथं ऍक्सिडेंट मध्ये ही टेक्नॉलॉजी वापरली जाते. ही पहिल्यांदा मी गुजरात भूकंपात वापरली. म्हणजे पॅक डेड बॉडी किती काय असली तर ते करायचं नाही, उचलून न्यायचं आणि दोघं हे बांधायचे आणि दोघं घेऊन जातात ढिगाऱ्यात. आणि तिथं असेच अंत्यविधी करत राहिलो. सुभाष दळवींना काम पडलं, संध्याकाळी मिटिंग व्हायच्या. मग त्यांनी म्हणलं इतकं छान काम करायला तुम्ही, तर एक काम करा, उद्यापासून तुम्ही पोकलँड डोजर तुम्हीच घ्या, तुम्हीच हे काम करा, इकडचं मोहीम आहे, संध्याकाळी रिपोर्ट आम्हाला द्या, किती आज सापडले कसे. मग आम्ही तिथं 4 टीमा तयार केल्या वेगवेगळ्या. अशा वेगळं काम सुंदर झालं. अशा पद्धतीने हा गुजरातचा अनुभव. नाही, तुम्ही कोल्हापुरात बेवारस मृतदेहांच्यावर अंत्यसंस्कार केले, गुजरातमध्ये सुद्धा त्याच प्रकारचं काम केलं. याच्या पलीकडे खूप वेगळं काम तुम्ही आपत्तीमध्ये एकूण वेगळं केलं. ते काय तुमच्या कामाचं स्वरूप हे मृतदेहाच्या अंत्यसंस्काराच्या पलीकडे तुम्ही कोणत्या प्रकारची कामं केली? सर, तुम्ही जे म्हणला, आम्ही कोल्हापुरात काम करताना गुजरातला गेलो. हा भूकंप विषय आम्हाला कळाला. आम्ही भूकंपचा अभ्यास करून आलो तिथे येताना. किती रिक्टर स्केल झाला, किती बिल्डिंग खाली गेले, हा असा आमचा आज देखील अभ्यास चालू आहे. 24 वर्षात अभ्यासच आहे. आम्ही आमचा जन्म कशासाठी झालाय तर हे तुम्हाला शेवटला मी सांगेन. कारण त्याला कोणतरी हे आपल्याकडनं करून घेत असते आणि ते कामावर एखादी श्रद्धा आणि विश्वास, त्याचं काम ह्याचं कुठं तर न्यायचं एक बिंदू आहे. ते जोडण्यात जाण्यासाठी हे 25 वर्ष गेले असतील. तर आम्ही ज्या वेळेला हे काम केलं त्यानंतर हा गुजरात भूकंपाचा अनुभव घेऊन आम्ही ज्या वेळेला कोल्हापुरात आलो की संघटना बांधणी कशी असली पाहिजे ह्याचा अभ्यास झाला. बरोबर. तुम्ही गेल्यानंतर रेस्क्यूला तुम्हाला आर्मी मिळाली, तिथं पाणी नव्हतं सर. आम्ही ज्या वेळेला आंघोळ केलं नाही, आम्ही 10-12 दिवस पाऊच असायचं प्लास्टिक, तेवढंच पाणी प्यायला असायचं. आणि त्याच्यात आम्ही कसे दिवस काढले. तो जो थरारक अनुभव होता की आपत्ती काळामध्ये इथून पुढे ज्या वेळेला आम्ही रेस्क्यू ऑपरेशनला जाणार की तो तसाच भाग असतो. त्याच्यात मानसिकता किती तयारी असते, कशी टीम निवडली पाहिजे, कशी लोक असली पाहिजे. त्यामुळे हे अभ्यासच करत गेलो, ते ऍड करत गेलो. पण येऊन कोल्हापुरात आम्ही खचलो की कंटाळा बंद करून टाकूया. तुम्ही म्हटलं असं असे काय उपयोग नाही, हे नाही. पण एक म्हणायचं की आपल्यात ह्यात काहीतरी मार्ग सापडेल. खरं हे काम बंद करायला नाही, काहीतरी ह्यात हे आहे असं आम्हाला दरवेळी वाटायचं. आणि प्रत्येक कामात आज देखील आम्हाला वाटते की आपण हे काम सातत्य चालू ठेवल्यामुळे तर लक्षात आलं की ह्याचा अभ्यास एवढा चांगला झाला, एवढा आमच्याकडे गायडन्स झाला. आज ज्या वेळेला आम्ही नेपाळ भूकंपात गेलो, फुल तयारी नव्हतो. आज नुसतं नेपाळ भूकंप 2015 झाला, हा गुजरात 2001चा आहे. तर नेपाळ भूकंप आपल्या रेस्क्यू टीम होती. त्यानंतर आपल्याकडं रेस्क्यू टीमचं नंतर मेडिकल टीम होती. त्यानंतर अन्नक्षेत्र रिलीफ काम करणं, म्हणजे अशी 3-4 बांधणी आज आपली टीम तयार झाली. म्हणजे एवढा फरकात एवढा आम्ही टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. कोकणातल्या म्हणजे वेगवेगळ्या आपत्तीच्या तुम्ही ठिकाणी अपघातांच्या ठिकाणी मदत केली. त्यातला एक कोकणच्या एक रेल्वे अपघात होता, हॉलिडे स्पेशल रेल्वेचा अपघात होता. हॉलिडे स्पेशल ट्रेन असंच आपल्या लाईव्ह चॅनलमध्ये बघायला मिळालं. एखाद्या व्यवसायानिमित्त गेलो आणि तिथं टीव्ही न्यूज चालू होती आणि त्या न्यूज चॅनलमध्ये त्यात लाईव्ह मध्ये एक माणूस अडकलेला होता आणि तो हाका मारत होता की मला वाचवा म्हणून. आणि ही न्यूज बघितल्याने मी त्याला म्हटलं थांबा, मी जरा गडबडीत आहे म्हटलं, परत निघालो आणि टीम तयार केली. म्हटलं आपल्याला कोकण रेल्वेला जायला पाहिजे.
आम्ही वैभववाडीजवळ. वैभववाडी झाली. हम्म. कोल्हापुरात माझी टाटा इस्टेट गाडी होती, आम्ही त्यावेळेला घेतलेली. हम्म. ती टाटा इस्टेटमध्ये बेड वगैरे व्हायचं. त्या गाडीत आम्ही 5-6 जण म्हटलो, रोप घेतले, साहित्य घेतलं, कुदळ फावड्या सगळ्या अशा घेऊन आम्ही गेलो. वैभववाडी संध्याकाळी 5:30-6 वाजता पोहोचलो होतो. आणि मला वाटते की नारायण राणे विरोधी पक्ष नेते परत येत होते आणि आम्ही तिथं वैभववाडी खाली आलेलो बघत चाललो. जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर आम्ही चालत गेलो. धो पाऊस होता आणि कोकण रेल्वेचे अधिकारी आणि मला वाटतं की बिहारचे काही मजूर होते. ती लोक ते ट्रेनचा मलबा बाकीचा हलवत होते. पण काही प्रेतं काढलेली ती तिथं अशी पडली होती. पण ती इतके कामानं हे झाले होते, थकलेले होते आणि तो स्मेल एक सुरू झालेला होता. आम्ही पोहोचलो तर ते मी LK वर्मा रिजनल ट्रॅफिक मॅनेजर होते तिथं. त्यांना भेटलो. सर म्हणले असं. परत जसं त्यांना अल्बम दाखले. सर आम्ही, अरे अच्छा हो गया, बहुत बड़ा काम आपको भगवान ने भेजा आहे म्हणले. आत्ता आमची लोक थकल्यात आणि ह्यातलं काय म्हणजे त्यांना हे टेक्निकली काम करणारे लोक मिळाली. ते काय मजूर काम ह्यातलं करत नाही. आणि आम्ही मृतदेह, मला आठवतंय की 32 मृतदेह जे होते काढलेले ती आम्ही उचलून एक बोगी पुढे लावली होती आणि ते ट्रॅक मधून आम्ही घेऊन गेलो चालत चालत. आणि ते उंचावर असं नेऊन ठेवायचं आत. म्हणजे ज्यावेळी ट्रेन एखाद्या शेतात लागलेले असते, तुम्हाला लक्षात असेल तर त्यांची शेतापासून उंची 10 फूट, परत ते ट्रेन असा, परत त्याच्यावर ट्रेनची चाकं, त्याच्यावर ट्रेन वर चढायचं म्हटलं कमी कमी ते 10-12 फूट असते उंच. तर अशी प्रेतं वर ढकलून आत ठेवायची. असं आम्ही जवळजवळ 32 मृतदेह केले. आणि आम्ही दमलो होतो खूप. पाऊस पण भयानक पाऊस, कुठला तर किडाचा जाम चावायचा असे ते. आणि त्याचे बल्ब लाईट जितके भयानक असायचे, मोठे रेल्वेचे बल्ब मोठे वेगळे असायचे. आणि ते काम करता करता सचिन होते आणि अमरसिंग पाटील होते मला वाटतं की, आणि आमचा जयवंत कुंभार, यशवंत कुंभार, ही सगळी अशी टीम, आम्ही 6-5 लोक होतो. आणि विषय काय झाला की आम्ही पण थकलो 5-12 वाजले. आणि त्यावेळेला ते आता LK वर्मा सर म्हणले की आप अच्छा काम किया, अभी आप रेस्ट करो, आपको बुला लेंगे. आणि अजून एक बोगी शेवटची एक राहिली आहे, ती कट करायची आहे. तर ह्या विषयानं मी आलो. तर पोरं पण आमची थकली होती. सचिन नवीन होता, सचिन भोसले आज देखील काम करतोय. सचिन म्हणला, मला मळमळ आलंय, कसं तर व्हायला आलंय सर म्हणले, आपल्याला हे सगळं करून. मी म्हटलं काय बोलणं. मग त्याला गोड बोलत काहीतरी विषय बदलला, लांब असं दूर नेलं. त्यांचं पॅकेज फूड आलं तर पुरी भाजी, ती त्याला खायला घातलं. त्याला काही लक्षात आलं नाही. येऊन आम्ही अशाच आपण बसलो असं एका बोगीमध्ये असं आपण गप्पा मारत बसलो. आणि म्हणले अरे साहेबांनी आपल्याला बोलवणार आहेत. आता वाजले रात्री 11. त्यांनी कधी बोलवतील माहित नाही. आणि झोपलो की झोपणार, त्यापेक्षा गप्पा मारूया, ते काम तेवढं पूर्ण करूया आणि जाऊया सकाळी उठून कोल्हापूरला, एवढंच आपल्याला माहित होतं. आणि बघतोय तिथं पोलीस होते, वेगवेगळे अधिकारी सगळे असे त्या बोलले. आम्ही फक्त गप्पा मारत बसलो. आणि झोप लागली की मग पाऊस होता, बाहेर जायचं, पाणी परत तोंड धुवायचं आणि बसायचं, कारण झोपलं की संपलं. मग थोड्या वेळाने एक व्यक्ती आली, एक मुलगा, अरे वो साहब ने आपको बुलाया असं, किधर है वो, व्हाईट आर्मी कौन है उसको बुलाया. आम्ही म्हटलं अरे कोण ते आर्मीच असतील, त्यांना उठीव म्हटलं. ते म्हणले ते पण नाही म्हणले, कोण पण नाही. तर तो म्हणला की अरे, म्हणलं की आम्ही आमच्याकडे बघायला आलो. तर आम्ही व्हाईट ॲप्रन घातलेला आणि खाली मिलिटरी पॅन्ट होती. तर ते व्हाईट आर्मी को बोलावं म्हणले. आम्ही म्हणलं अरे आपल्याला बोलावलेलं, चला म्हणले. आम्ही गेलो. साहेबांनी म्हटलं क्या नाही सब ये बुगी अभी निकालने का. मग आम्ही हायड्रॉलिक कटर होते, ते कटर घेऊन तोडायला चालू केलं. आणि परत तिथं आणि 30-32 मृतदेह बाहेर आले आणि ते सगळे काढले. आणि आठवतंय आम्ही सकाळी झाले पहाटेपर्यंत काम करतो, झोपलेलंच नव्हतो आम्ही. आणि आम्ही खूप थकलो होतो. आणि साहेबांना पण काय आम्ही बोललो, सर हा भी जा रहा है. ते म्हणले नहीं रुको आप, वो मीडिया वाले आ रहे हैं, आपका इंटरव्यू लेंगे, आपने इतना अच्छा काम है. नहीं सर हमको कुछ नहीं मालूम है, हमको जाना है अभी म्हणलं. आम्ही सकाळी 6:30च्या दरम्यान असं बाहेर आम्ही पडलो. आम्ही आलो कोल्हापूरला. नंतर लक्षात आलं की कोकण रेल्वेनं आपल्याला बोलवलं त्यांनी सन्मानानं. आणि हा व्हाईट आर्मी किताब सन्मानानं त्यांनी गौरव केला. आणि आमच्यामुळं सर एक दिवस ट्रेन पटरीवर धावली अगोदर. म्हणजे एक दिवस जर एका पटरीवर ट्रेन जर धावली नाही तर जवळजवळ सरकारचं करोडो रुपये नुकसान होतंय. तर त्यांनी कौतुकान करून घेतलं आणि त्यांनी रत्नागिरी बोलवून आणि कोल्हापुरात येऊन मोठा सत्कार केला. आमचं NGO मान्यता मिळाली आम्हाला तिथं. कोकण रेल्वेनं पहिल्यांदा NGO मान्यता दिली आणि व्हाईट आर्मी हा किताब दिला. आणि ते म्हणले इसको व्हाईट आर्मी असे हम बोलेंगे. आणि
त्या म्हणजे ह्याच्या तुमचं व्हाईट आर्मी नामकरण तिथं कोकण रेल्वेने केले कोकण रेल्वेने केलेलं आहे. आणि ज्या LK वर्मा रिजनल ट्रॅफिक मॅनेजर आहेत ते आज संस्थेमध्ये सदस्य म्हणून काम करतात. बरं. रिटायर झाले ते आता सध्या पनवेलमध्ये आहेत हम्म. आणि ते आता काम करतात व्हाईट हम्म. आर्मीच्या ह्याच्यामध्ये. असा विषय आहे या. मांढरदेवच्या अपघाताचा एक विषय आहे, म्हणजे मांढरदेवच्या यात्रेमध्ये मोठी जी, जी. दुर्घटना घडली होती मला, तिथं Yes, सुद्धा तुम्ही yes, पोहोचला होता yes. तातडीनं. सर हा कोकण रेल्वेचा अपघात झाल्यानंतर आम्ही एक सुनामीला केरळला गेलो होतो हम्म. आणि तिकडून आल्यानंतर आमची मनोबल जाम म्हणजे आमची ताकद वाढली होती. हम्म. आपण सुनामी सारख्या नवीन ऍक्टिव्हिटी आणि नुकतंच कोल्हापुरात हम्म. आम्ही आलो होतो आणि हा एक 10-12 दिवसाचा पिरियड झाला आणि मांढरदेव स्टॅम्पेड झाला हा लक्षात आलं बातमी. आणि आठवते मला देखील बऱ्याच ठिकाणी 15 ऑगस्ट 26 जानेवारीचं झेंडावंदन होतं. हम्म. तर आम्ही 25 तारखेला रात्रीच मला वाटतं मुस्लिम बोर्डिंगची आम्हाला अँब्युलन्स मिळाली. हम्म. त्यांनी मदत केली त्यावेळेस. ती एक अँब्युलन्स घेतली त्यांची हम्म. आणि परत आम्ही हत्यारे घेऊन परत आम्ही त्या गाडीत बसलो आणि कोल्हापुरातला आम्ही जवळजवळ 25 जण त्या गाडीतनं हम्म. गेलो. आणि मांढरदेवी स्टॅम्पेड ज्यावेळी आम्ही जागेवर पोहोचल्यानंतर लक्षात आलंय हम्म. की आता देखील आम्ही एक टीम आपली रेस्क्यू करणं, हम्म. एक टीम सर्व्हे करणं, पाहणं आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करणं, हम्म. कुठं काय घडले. मग ज्यावेळेला आम्ही मांढरदेवी स्टॅम्पेड लक्षात वर डोंगरावर गेलो तर हम्म. लक्षात आलं की ही यात्रा कशानं झाली, काय झाली, त्याचा अभ्यास एवढा सगळा तिथं मृतदेहांचा सडा होता पडलेला. हम्म. ती सगळी आणि ती सगळी डेड बॉड्या त्या सगळ्या मला वाटते ह्याचं वाईमध्ये मिशन हॉस्पिटल आहे. हम्म. मिशन हॉस्पिटलमध्ये आणले होते आणि मिशन हॉस्पिटल खूप मोठं आहे जुन्याकडे आणि सगळ्या अस्ताव्यस्त सगळ्या अशा बॉड्या होत्या. मग मला वाटते 184 मृतदेह हम्म. आम्ही लोकांचे आयडेंटिफिकेशन पाहून हम्म. त्या लोकांचे नावं पत्ते लिहायचं, त्याचा त्यांना ओळख पटवून द्यायची आणि मग ती डेड बॉड्या सगळ्या त्या लोकांना अँब्युलन्स मार्गे द्यायची अशी प्रशासनाला मदत केली. आईस बर्फ मागून आम्ही त्या कोणी नेल्या नाहीत, त्यांचे ते मृतदेह सडू नये म्हणून आईस बर्फ असा हा किस्सा. आणि मला आठवते त्यावेळेला की पतंगराव कदम मला वाटते मदत आणि पुनर्वसन मंत्री होते. माननीय शरद पवार चंद्रजी देखील त्यावेळेला आलेले मी पाहिलेलं आहे. म्हणजे आम्ही पुढे करते पण त्यांची एकदा भेट झाली, असं काम करायचं, ओळख करून दिली, असा हा ह्याचा किस्सा आहे. तुम्ही म्हणजे इतर वेगवेगळ्या ठिकाणी गेले आहेत, म्हणजे काश्मीरमधला महापुर, उत्तराखंडच्या त्या जे प्रचंड एकदा दुर्घटना घडली होती उत्तराखंडला, तिकडे तुम्ही कसे पोहोचला होता? उत्तराखंडचा पण सर त्यावेळेला उज्ज्वल नागेशकर देखील व्हाईट आर्मीच्या टीम मध्ये सामील झाले होते, जे गुजरात भूकंपात भेटले. आणि ढगफुटी झाली होती, मोठी दुर्घटना घडली होती त्यावेळी. 2012ची ढगफुटी झाली आणि मला उज्ज्वल जे म्हणले रोकडे जे मी पुढे जातो टीम घेऊन, मग पाठीमा तुम्ही या. मग आम्ही एक वाटून घेतले काम, सर तुम्ही पुढे जावा, जे काय मटेरियल आहे बाकीचं मी मेडिकल टीम घेऊन येतो. आणि उत्तराखंडचा हा ढगफुटीचा अनुभव इतका हॉरेबल आहे सर. त्या वाटेत जाताना लँडस्लाईड कंटिन्यू होत होते. म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी आता उत्तर काशीला आम्हाला पोहोचायचं होतं, पण उत्तर काशीला आम्ही जाऊ शकत नव्हतो, कारण परत तिथं जाताना आमची बस अडकायची. परत ते आर्मीचे लोक यायचं, परत ते रस्ता वाट तयार करायचा, त्याला 1 तास 2 तास जायचे, 4 तास जायचे. तर असा वाट काढत परत ते म्हणजे ठिसूळ जो हिमालय आहे तो, आणि ज्या वेळेला ते हिमालयाला कर्व आहे डोंगरावरनं, जसे आपण जसं डोंगरदाऱ्या जातो तो सगळा ढासळायचा असायचा. मग त्यावेळेला तो असा झाला की ढगफुटी मोठा पाऊस पडला आणि त्या पूर्णपणे तो उत्तर काशी पूर्ण वाहून गेलेला. आणि हा एक पहिलाच एक्सपिरियन्स होता. पण त्या ठिकाणी गेलो ज्या वेळेला आमच्या लक्षात आलं की आपल्याला इथं लोकांची गरज आहे. तिथं लोक काम करत नव्हते, सगळी लोक गप बगले असलेले लोक अडकलेले असायचे, जनावर अडकलेले असायचे, ते मृतदेह काढणे, जनावर सोडवणे, त्यांची घरं स्वच्छ करून देणे, त्या लोकांचे काही साहित्य हुडकून देणे, प्रशासनाला जाऊन आम्ही मदत करणे. प्रशासनाकडे पण अशी टीम नव्हती, तर आम्हाला वेगवेगळ्या इलाका द्यायचे. आज या इलाकाला द्यायचे, कलेक्टरला भेटले की सांगायचे. आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी कलेक्टर वगैरे देखील वाहनं द्यायचे आम्हाला, राहण्याची सोय करायची, जेवण आम्हाला द्यायचे. त्यांना म्हटलं ही टीम आहे, काही मदत डिस्ट्रीब्युटर करणं, कधी त्या ठिकाणी अशा काही रेस्क्यू आहेत. तर काही मला वाटतं की 2013ला परत ढगफुटी झाली, त्यावेळी चारोधाम पूर्ण पाण्यात हे होतं. त्यावेळेला आठवते की आसीगंगा नदीवर, तर आसीगंगा नदीवर आम्ही एक साकव बांधलेला आहे. तर तो साकव बांधायचं कारण का म्हणलं की त्या आसीगंगाच्या पलीकडं जे तुम्ही पिक्चर राम तेरी गंगा मैली पिक्चर बघितला, त्या गावाच्यातून आम्ही ते पलीकडे ब्रिज बांधायचं होतं. त्याच्याकडं असा विषय होता की त्या गावाला 7 ते 8 गावाला मदत पोहोचायची असेल
तर हेलिकॉप्टरनं मदत जायची. हम्म. आणि ती कुठेतरी तोकडी असायची. हम्म. मग तिथल्या पहाडी लोकांना आम्ही घेतलं. हम्म. पहाडी लोक ती पाठीमागे देवदार वृक्ष मोठे होते आणि आम्ही तिथं वन विभागाची परमिशन काढली हम्म. आणि ते वन विभागाची ती देवदार वृक्ष काढून त्या ब्यास नदीवर आम्ही हे आसीगंगा नदीवर त्या ठिकाणी आम्ही 2 ब्रिज बांधलेले आहेत. हम्म. आणि ते ब्रिज आम्ही बांधला त्या लोकांच्या ह्याच्यातून. आणि त्या नदीत सर कोण जर मोठा दगड वाहून येतोय, अगदी म्हणजे 4-5 टनाचे दगड वाहून येतात, हम्म. त्याचा प्रवाह जोरात असणार हम्म. आणि पाऊस त्यावेळेला कंटिन्यू इकडे तिकडे चालू असायचे. हम्म. तर तो ब्रिज बांधताना इतका आम्हाला त्रास झाला, पण ब्रिज सक्सेस झाला. त्या पहाडी लोकांनी आम्हाला ब्रिज शिकवला आणि त्या गावात जवळजवळ आम्ही 8 ते 10 खेड तिथं रॉकेल पोचवणं, त्या लोकांची गरोदर माता आहे त्यांना इकडं आणणं, काही औषध उपचार करणं. मला वाटतं 15 ऑगस्ट देखील आम्ही झेंडावरून त्या गावात केलंय. बर. आणि म्हणजे त्या लोकांना कळालं की एवढी 7 ते 8 गावं जी वंचित राहिली हम्म. त्या ब्रिज मध्ये झालं. सगळ्या लोकांना रेस्क्यू केल्यानंतर आम्ही परत येताना परत तो मोठा पाऊस झाला, परत तो ब्रिज वाहून गेला. म्हणजे हा किस्सा आहे. पण त्या अगोदर सगळी कामं त्या सगळीच्या सगळी त्या गावात मदत पोहोचली. उत्तराखंडचा असाच एक आहे की त्यावेळेला ढगफुटीच्या वेळेला आम्हाला एक कोम्बिन ऑपरेशन एक दिलं होतं. तुम्हाला माहिती ह्या सगळ्या गाड्या बसेस गेल्या होत्या, लोकांना तिथं अडकलेली लोकांना. आता कोल्हापुरातून आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी फोन यायचे, इथं लोक अडकलेले आहेत, आमची लोक काय आहेत का बघा. त्या लोकांना त्या ठिकाणी प्रशासनच्या ह्याच्या सिस्टीम मध्ये त्यावेळेला एक आम्हाला आठवते की कोम्बिंग ऑपरेशन ते काम करायची संधी आम्हाला तिथं मिळाली. कोम्बिंग ऑपरेशनचा वैशिष्ट्य असं होतं की जे मृतदेह त्या ठिकाणी कोणी जात नाही, त्या ठिकाणी आम्ही आणि आर्मी त्या दोघांनी मिळून जायचं आणि त्या ठिकाणी मेटल डिटेक्टर घेऊन लोकांचा शोध लावायचा. आणि हा बराच काळ आम्ही 1-2 दिवस केले. बरेच मृतदेह सापडले तिथं, त्या अडकलेले, काही दबले गेलेले होते, काही घर पडले, अशातले हे वरच्यावर निघत, पण जास्त खालगी खोली जाता येत नाही. हा एक असा एक अनुभव आहे. आणि उत्तराखंडचा एक असा आहे की आज देखील तुम्ही बघताय टनेल वगैरे. टनेल एक आहे की आपण बोगद्यातून टनेलमध्ये वीज निर्मितीसाठी काहीतरी होतं त्यांचा. तर सर मोठे मोठे टनेल एका ह्या मोठ्या मोठ्या पासून कमीत कमी तो मला वाटते खाली एक मोठ्याच्या मोठं धरण आहे बघा, मला टेहरी धरण आहे बघा. टेहरी धरणच्या त्याला ती जी नदी ते जेवढे टनेल बांधले सगळे टनेल तुटून पडून म्हणजे एवढी ताकद होती. आणि ही जी लाकडं होती ती जेव्हा टेहरी धरणला आम्ही ज्यावेळी उतरताना येत होतो त्या धरणला बॅक वॉटरला ही सगळी लाकडं आणि हा जो मैला सगळा अंतराळी असा होता. विचित्र अनुभव. आणि हा प्रशासनाला देखील वाटतंय, मला वाटतं की रावत त्यावेळेला काँग्रेसचे कोणतर अधिकारी होते, त्यांनी त्यावेळेला ते पाहिलं. आम्ही बोलले हे एनजीओ बहुत अच्छा काम करते. हरीश रावत काय होते, त्यांनी ते आम्ही ब्रिज बांधतेला बघून गेले. त्यामुळे ये एनजीओ बहुत काम करते और इनको कुछ पुरस्कार देना चाहिए, म्हणजे आम्हाला आठवते ते. आणि तिथं सर विषय असा आहे की स्थानिक पत्रकार होते, लोक होती, ज्या वेळेला आम्ही तिथं काम केलं तर आज देखील ते म्हणतात की दिस इज द पार्ट ऑफ इंडियन आर्मी. आणि मला आठवते की एनडीआरएफ असतील, तिबेट पोलीस असेल किंवा सीआरपीएफ असेल, आणि दिस इज द आणि व्हाईट आर्मी देखील पार्ट ऑफ इंडियन. तसं आहे. आणि पत्रकारांना ज्यावेळी आम्ही कोल्हापूरला कळालं दिस इज द एनजीओ होती, एवढं शिस्तबद्ध हे कामाचे एक. पण तुम्ही काश्मीरलाही गेला होता काश्मीरच्या महापुराच्या काळात? काश्मीरचा महापुरामध्ये उज्ज्वल नागेशकरांचा फोन आला डायरेक्ट की मी दिल्लीच्या ठिकाणी आहे आणि पूर आलाय, मी पुढे तसंच जातो. सर ठीक आहे, आपण पुढे बघा कशी टीम आहे तयार. तर उज्ज्वलजी जसं त्यावेळेला लकीली श्रीनगर मार्ग बंद व्हायला आणि उज्ज्वलजी पोहोचायला तिथं. हा किस्सा आहे. तुम्हाला माहिती आहे त्यावेळेला तो फ्लड इतका मोठा होता आणि ते नेमकं जम्मू टू श्रीनगर पोहोचले बाय चान्स. आणि मला म्हणले की इथं खूप आहे, आणि त्यांनी त्या ठिकाणी सर्वे सगळा केला. तर आपल्या इंडियन आर्मीनं खूप छानपैकी मदत केली. पण नंतर तिथली लोक दगडफेक करायला लागली. वी डोंट नीड इंडियन चॉपर्स, म्हणजे आपल्या लोकांनी आर्मी लोकांनी त्या लोकांना रेस्क्यू करून बाहेर केलं, मदत केली. पण नंतर ती आपल्या आर्मी लोकांनाच दगडफेक चालू झाली. अशा वेळेला ज्या वेळेला उज्ज्वलजी तिथं पोहोचले, उज्ज्वल म्हणजे खूप भयानक अवस्था आहे, आपल्याला इथं काय तर मदत करायला पाहिजे. मग तिथं त्यांनी एक कंपॅशनेट काश्मीर एनजीओ, एक जे MBA झालेले मुलं आहेत काश्मीरी लोक, ती वेगवेगळ्या ठिकाणी हाँगकाँग, मलेशिया, थायलंड, अगदी बेंगलोर असेल, हे आपले कलकत्ता, चांगले पोस्टवर आहेत. ती सगळी काश्मीर आपला पाण्यात गेली म्हणून ती सगळी परत आली होती. तर त्यांचा कंपॅशनेट काश्मीर म्हणून एक एनजीओ होता. उज्ज्वलनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि ते असेच बोली भाषेत त्या काहीतरी भेटले.
तर त्यांच्याकडं दुबईहून औषध आले होते, हम्म. पण ते भारतातले कुठले औषध काही मदत स्वीकारत नव्हते आणि त्यांच्यात डॉक्टर नव्हते. तर मला उज्ज्वलजी म्हणले की असा प्रश्न झालाय, काय करायचं सर, तुम्हाला काय मदत पाहिजे एवढे सांगा. तर मला डॉक्टर पाहिजे. मला आठवते त्यांनी संध्याकाळी मला 7 वाजता हम्म. मेसेज केला की उद्या डॉक्टर पाहिजे. तर सांगतो, इथं कोल्हापूरचे KMAचे सध्याचे अध्यक्ष आहेत अमोल कोडोलीकर, डॉक्टर राष्ट्रधारला आहेत, ते स्वतः तयार झाले. त्यांच्यावर आपली 2 टीम तयार झाली आणि इथून मी मेडिसिन औषध घेऊन डॉक्टरांची टीम पोचवली आणि सकाळी 11 वाजता श्रीनगरला पोचली. बर. दुसऱ्या दिवशी उज्ज्वलजी एवढे खुश झाले, त्यांना घेतले. कारण उज्ज्वल एक अशी व्यक्तिमत्व आहे, त्यांना लोक अडचणीत असताना मदत पोचली पाहिजे आणि ज्या वेळेला डोळ्याला मदत दिसते ती तात्काळ पोचली पाहिजे. असं एक उज्ज्वलजी असं एक शब्द आहे आमच्यात. उज्ज्वल कधी एवढे सेन्सिटिव्ह असतात की खूप भावनिक आहेत. ते अशा कडलं की त्यांना ते, आणि मी त्यांचा शब्द आम्ही पडू देत नाही. मग जसं त्यांच्याशी गेलो, ते म्हणले तुम्हाला आत कसं घेऊन जायचं, तुम्ही सगळे व्हाईट आर्मी आलेत. मला फोनले, ते आपली आर्मी आत चालत नाही, तिथं आत लोक खूप परिस्थिती वाईट आहे, तर काय करायचं. मी म्हणलं सर, आपला ड्रेस काय करायचा आहे, कापड घेऊन काय करताय, आपण सिव्हिल ड्रेस घाला, तिने सांगतील ते करायचं, आपण आत जायचं मेडिकलला. ठीक आहे म्हणले. आम्ही आमचे व्हाईट आर्मीचे युनिफॉर्म उतरले. त्यांनी सांगितले, कारण आत इतके टेररिस्ट आहेत, बरेच लोक आहेत, हे कंपॅशनेट काश्मीर, ह्या लोकांना सगळं माहित होतं. त्यांनी एक ऍक्सेप्ट केला की तुम्ही भारतातनं आले सांगायचं नाही, तिथं तुम्ही मदत करायची. मग ठीक आहे म्हणलो, आम्ही सगळं उतरलो. तुम्ही एक तर आर्मी आहे तर ते पण तुम्ही उतरा. ठीक आहे, आम्ही सिव्हिल युनिफॉर्म घालून त्यांच्या सोबत गेलो. आणि आठवते की जसं जसं आम्ही आज झाले, अनंतनाग, कुपवाडे या ठिकाणी मेडिकल कॅम्प चालू झाल्या. मेडिकल कॅम्पला रांगाच्या रांगा लागायच्या. औषधं, डॉक्टर असल्यामुळे ती पण लोक समोर असे औषधं घ्यायची. मग हे काम करता करता आमच्या लक्षात आलं की महिला येत नाहीत, महिला येत नाहीत आणि त्या पुरुष लोक घेऊन येतात आणि पुरुष लोक त्यांचे घरचे पुरुष मंडळी सांगतात की हिला हे आजार आहे. मग ते डॉक्टरला देखील विचारायचं अवघड व्हायचं. मग आम्ही विचार केला की असा असा प्रॉब्लेम आहे, महिलांची संख्या जास्त आहे, काय करायचं. तर महिला डॉक्टर पाहिजे. तर आम्ही तात्काळ महिला डॉक्टर पाठवले. मला प्राजक्ता देवळकर आणि हे दोघं पण देवाळकर, ही दोघं नवरा बायको आहेत. आणि त्यानंतर अलका देवलापूरकर, ज्या अवलापूरकर आहेत दीपकच्या, त्या देखील तयार झाल्या. त्या मला वाटते ह्याला सर्व्हिसला होत्या, आयसोलेशनला होत्या. मला एकदम तयार झाल्या आणि मला म्हणले मी जायला तयार आहे. मग इतकी टीम छान झाली आणि ती गेली. त्यानंतर लक्षात आलं की जसं जसं आत आमची टीम चांगली काम करायला आली, तर त्यावेळेला लक्षात आलं की ती लोक आम्हाने संध्याकाळचे तिथं मुक्काम करू द्यायचे. आणि ते म्हणायचे की आपल्याला संध्याकाळी जर राहिलं तर ते म्हणजे दुसऱ्या दिवशी उद्या त्याच्या 10 किलोमीटर त्या गावात जायचंय. मग आम्ही म्हणायचं की इथंच राहूया आणि तिथं कॅम्पला दुसऱ्याशी जायचं. ते म्हणजे नाही, तुम्हाला इथं ठेवता येणार नाही. परत ते आम्हाला एक 70-80 किलोमीटर श्रीनगरला आणायचे आणि परत दुसऱ्या दिवशी घेऊन जायचं. याचं कारण एक असं होतं की तिथं प्रत्येकाच्या घरात वेपन्स होते. मला ते सांगतं की ज्या वेळेला लेडीज आमच्या टीम गेल्या की त्या महिला त्यांना काहीतरी घरी घेऊन जायच्या, महिला एक घेऊन जायचे. त्यावेळेला आठवत की घरात कोणतरी त्यांच्या घरात वेगळे दृश्य असायचं. प्रत्येकाच्या घरात त्याच्या वेगवेगळ्या बंदूक अशा आमच्या ह्या लोकांनी त्यावेळी त्या पाहिलं होतं. म्हणजे असे एक त्यावेळेला 2000चा हा 15. तुम्ही रिशाळवाडीच्या दुर्घटनेच्या वेळी पोचला, सावित्री नदीवरचा पूल वाहून गेला, त्यावेळी अशा बऱ्याच खूप यातल्या अनुभव आहेत. पण आता कोल्हापूरच्या महापुराच्या काळात सुद्धा तुम्ही खूप मदत कार्य केलेलं आहे. म्हणजे कोल्हापूरला म्हणजे सातत्यानं अलीकडे महापुराचा तडाखा बसलाय, खूप अकराळ विक्राळ नदीचे स्वरूप बघितले, लोक अडचणीत होते. त्या काळात सुद्धा तुम्ही अगदी लोकांना बाहेर काढण्यापासून वाचवण्यापासून अशा प्रकारची कामं केलीत. कोल्हापूरचा 2000 त्यातले जरा काय वेगळे अनुभव. सुरुवात कोल्हापूरची कशी सर, 2000 पहिला आपल्याला हनुमंतराव पवार होते जिल्हाधिकारी, त्यावेळेला कोल्हापुरात खूप मोठा पूर आला आणि तो अनएक्सपेक्टेड होता. आणि तो एक्सपेक्टेड, आम्ही ही टीम नवीन चांगली तयार झाली. आपण शिवाजी पुलावरनं मला त्यावेळेला प्रांत साहेब होते किशोर पवार, त्यांनी महाबळेश्वरनं बोटी आणल्या होत्या. त्या बोटी आम्हाला प्रशिक्षण मिळालं. आम्ही त्या बोटी घेऊन जाऊन, पालकमंत्री हर्षवर्धन सर होते, त्यांनी आंबेवाडीत हर्षवर्धन पाटील पालकमंत्री होते. तर हा एक पहिलाच किस्सा होता आम्हाला.
आणि त्यावेळेला आम्ही चांगलं रेस्क्यू काम केलं आणि वडंगेमध्ये आम्ही आंबेवाडी चिखली ह्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आम्ही सामील होतो त्यावेळेला आणि ते बघायला पण मिळालं. त्यावेळेला आर्मी देखील कोल्हापुरात आली होती. हा एक आमचा पहिलाच अनुभव होता. आणि त्यानंतर मला सांगायला अभिमान वाटतो की हा जो पूर झाल्यानंतर आम्ही शिरोळमध्ये परत गेलो आणि शिरोळमध्ये आम्ही काम करायला आलो. मग तिथले कलेक्टर साहेब त्यावेळेला असे काम करणारी कलेक्टरांच्या नजरेस आम्हीच एकटो आलो. कोल्हापूरची टीम तिथं जाऊन तिथं आम्ही स्वच्छता मोहीम करणं, शिरोळमध्ये साफसफाई करणं, अन्नछत्र हे काम सुरू केलं. आणि त्या कालखंडामध्ये परत पूर मला वाटतं एक दराडे साहेब आले आणि त्या इन पिरियड मध्ये अशी एक घटना घडली सर. तळेगावमध्ये तळेगावमध्ये महाराष्ट्र शासनानं मोठ्या प्रमाणात एक ट्रेनिंग ऑर्गनाईज केलं होतं आणि ह्या बोट ट्रेनिंगचा हा भाग होता आणि मला वाटतं UNDPच्या माध्यमात होता हा. आणि आम्ही पहिली कोल्हापूरची टीम त्या ठिकाणी गेलो आणि त्याचा हा मुहूर्त मेट लागला की आम्ही ते आपत्ती व्यवस्थापनचं तळेगावमध्ये आणि यशदामध्ये आम्ही पूर्ण ट्रेनिंग घेऊन आलो. आणि त्यावेळेला महाराष्ट्रातल्या ज्या फायर ब्रिगेडच्या टीमाच्या काही होमगार्डच्या टीम त्यामध्ये आम्ही सिव्हिल मधली पहिली टीम आमची पहिली आली त्यांच्यात. आणि एवढं आमचं मनोबल वाढलं, बोटचं ट्रेनिंग झालं. आणि कोल्हापूरमध्ये 2000चा ज्यावेळेस पूर आला त्यावेळेला रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळेला दराडे साहेबांनी आठवते त्या रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळेला आपल्याला पंढरपूर, नांदेड ह्या रेस्क्यू ऑपरेशन व्हाईट आर्मी करत जायची होती. आणि उमेशचंद्र सारंगींचा फॅक्स आला की बाबा कोल्हापुरात पूर आहेच पण तुमच्याकडे बोटीची उपलब्धता जास्त आहे इथं, तर पंढरपूर नांदेडला पूर आला. तो करून देऊन परत कोल्हापूरचा पूर वाढला आणि तो या ठिकाणी पुराची आम्ही जो तुमचा म्हणला हे ट्रेनिंगचा यात खरंच युटले. कोविडच्या महामारीच्या काळातला काय अनुभव आहे तुमचा? म्हणजे तुम्ही त्या काळात म्हणजे ही सगळ्या आपत्ती वेगळ्या होत्या, कोविडचं वेगळं होतं, पण तिथं सुद्धा तुम्ही होता सगळं. कोविडच्या आधी सर आम्ही H1N1 वर काम केलं होतं. बरं. H1N1 वर बर्ड फ्लू वर काम केलं होतं. आणि सातत्यानं आमचा विषय असायचा की कोविडच्या तयारी आम्ही PPE किट बनवले होते कोविड येणार म्हटल्यावर. आणि ह्याचा प्रादुर्भाव कशामुळे झाला तर एक माणूस शिंकतोय चानामध्ये आणि तो शिंकल्यामुळे एवढं होतंय तर हे काहीतरी वेगळं आहे म्हणले. तर पॅराशूट जे मटेरियल वापरतात त्याच्या कापडाचा आम्ही PPE किट आज देखील मॅड आहे ते निर्जंतुकीकरण. आणि त्यावेळेला आम्ही ठरलं ही मोठी महामारी येणार नाही, याच्यासाठी आपण जगू किंवा मरू. म्हणजे एक तर म्हणजे आपण मरणारच आहोत पण मरताना यात घुसून मारून ह्याला तर मारायचं किंवा अशी आम्ही डिसेंबरमध्ये तयारी केली होती. आणि जसं जानेवारीमध्ये तुम्हाला लागते पहिला माणूस गावला त्यानंतर आपल्याला लॉकडाऊनची सुरुवात झाली. लॉकडाऊन मार्च 28 तारखेला 25-23 तारखेला झालं, नंतर 28 तारखेला लॉकडाऊन लागलं. तर या काळामध्ये आम्ही अशा पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये अडकलो की आत्ता लक्षात आलं की म्हणजे इतकं भयानक होतं की सगळं शांत झालं, रस्ते वाहतूक नाही काय नाही. मग हे NGOचा जन्म कशासाठी झाला असेल आम्हाला वाटलं. तर म्हणलं की आता आपण लढायचं. सगळी टीम एकत्र झाली, वेगवेगळी मुलं, त्यामुळे उलट आमच्या टीम मोठी झाली कारण कोणाला काम कुठं काय नसल्यामुळे आली. तर आम्ही ठरवलं की काय करायचं. तर आम्ही सुरुवातीला आम्हाला ते चालत लोक आली आणि एक आपल्याकडे अँब्युलन्स होती. आपला एक बेळगावला या ठिकाणी एक पेशंट पाठवायला गेला होता कार्यकर्ता आणि येताना तो कोगनळी नाक्याच्या पुढे आल्यानंतर एका पेट्रोल पंपवर तो बसला असताना पेट्रोल भरत बसला आणि लोक चालत येणारी दिसलीत, लोक झुंडच्या झुंड दिसली. त्यातले मला प्रदीप ऐनापुरे त्याचं नाव घ्यायलाच लागेल. प्रदीप म्हणला सर काहीतरी करायला पाहिजे सर, लोक चालत आल्यात, तो राजस्थाननं आलाय कुठनं आलाय आणि तो कोगनळीत भेटलाय मला आणि अशी झुंडच्या झुंड चालली. आणि सर मला वाईट काय वाटलं की त्यांच्या पायात चप्पल नाही, मी त्यानं स्वतःचा बूट काढून त्यांना दिला. काय करा पाहिजे रे सांग म्हणला आहे ना, काय नाही ही लोक उपाशी त्यांना काहीतरी. ठीक आहे म्हटलं काहीतरी करूया ये. आणि त्या दिवशी मला आठवते की मी अरविंद देशपांडे होते आबाजी, जे गजेंद्र प्रतिष्ठान आमच्या व्हाईट आर्मीमध्ये केरळच्या मोहीममध्ये होते, बऱ्याच ठिकाणी होते. आबाजी म्हटलं काहीतरी करूया. आबाजी म्हटले अशोक काय करतोस म्हटलं अन्नछत्र चालवूया. आबाजीने मला म्हणले ठीक आहे सुरू करतो, मी मदत करतो. आणि त्यांचा एक पाठिंबा मला मिळाला. मला वाटते 25 किलो शिजूर असेल. 25 किलोचा जे त्या दिवशी जेवण टाकलं ते जवळजवळ 6 महिने जेवण शिजलं सर. 5.5 लाख लोक जेवलीत आणि प्रत्येकाच्या जागेवर जायचं. कोगनोळ नाका असू दे, इथं MIDC असू दे, इकडचा भाग आपला टोपचा भाग असू दे,
आणि कोल्हापूरमध्ये मला वाटते कलशेट्टी साहेब होते, अमल मित्तल होते, हे अन्नछत्राला भेट दिली. त्यांनी बघितले की कोल्हापूरमध्ये मजूर संख्या वेगळ्या, बांधकाम कामगार वेगवेगळ्या ठिकाणी. मग त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची कमिटी नेमली. कमिटीमध्ये सांगली इथं एवढी लोक आहेत, ह्या ठिकाणी जेवण पुरवलं. अशा पद्धतीनं हा काम झाले. जवळपास 5.5 लाख जेवली. हे अन्न सुरू करता करता आमच्या लक्षात आलं की कोविडची महामारी जोरात वाढली आणि आपण हॉस्पिटल कोणतं उघडायला तयार नाही. मग अमोल कोडोलीकर होतेच. अमोलजीन म्हणलं तुम्ही लीडर व्हायचं, आपल्याला हॉस्पिटल उभा करायचं. काय सांगताय, हॉस्पिटल करायचं? होय सर म्हणले. कारण ज्योतिबा यात्रेत आमच्याकडं नेहा, हे KMA, JP, निहा, निमा ह्या सगळ्या संघटना काम करतात. ती जवळजवळ आमच्याकडे 1000ची टीम आहे. आपण सर का काढू शकत नाही? ठीक आहे म्हणलं, कोविड काढायचं. अशोकराव कल्पना चांगली आहे. मी कलशेट्टीना, मी संजय कलशेट्टीना भेटलो. तोपर्यंत संजय पवार सर होते RDC. मी त्यांना बोललो सर असं. ते म्हणले या कलेक्टरना भेटूया. मग दौलत देसाईना गेलो, सर असं. त्यांनी एका मिनिटात बघितले, ठीक आहे परमिशन द्या, 100 बेडचं रोकडे तयार आहेत, यांना जागा दाखवायचा. मग अयोध्या पार्क तिथं पाहिलं, इकडे पाहिलं. मग जैन बोर्डिंग आम्हाला आवडलं आणि जैन बोर्डिंगला गेलो. आणि मला आठवते की कलशेट्टी साहेब म्हणले हे चालते काय? ठीक आहे म्हणलं सर चालते. त्यांचं त्या अलगीकरण क्षेत्र होतं आणि ते नुकतंच बंद होतं. आणि मला म्हणले की इथं काय हे चालतंय काय? म्हटलं चालतंय सर. म्हणले सर अक्षय सांगतो, आम्ही 24 तासाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हॉस्पिटल उद्घाटन करला. 80 डॉक्टर उपलब्ध होते. आणि पहिलं कोविड सेंटर हे भारतातलं असं असेल एका NGOनं चालवलेलं. आणि तिथं पहिल्या लाटेमध्ये 450 लोक भेटली. तिथं एकालाही फॅबिफ्लू दिलेलं नाही, एकालाही रेमडेसिवीर दिलेलं नाही. आणि आनंदी खेळत 103 वर्षाची आजी बरी झाली आणि बाळंतीन त्या ठिकाणी डिलिव्हर झाली, तिचं बारसं झालं. अशा पद्धतीनं तो कोविड सेंटर फेमस झाला. आणि त्या कोविड सेंटरमध्ये जे काम केलं तर आमच्या लक्षात आलं की देव जे काही आपण 25 वर्षापूर्वी तुम्ही बोलला ते गुजरात भूकंप बेवारस, आपल्याला देवानं अशा आपत्ती कोविडमध्ये एवढं मोठं काम करण्यासाठी हे जन्माला घातलं असेल ह्या संस्थेला, असं आम्ही मानतो. आणि आज पहिली लाट झाली, दुसरी लाट आहे. दुसरी लाटेच्या वेळेला देखील सकाळ रिलीफ फंड मदत केली आणि त्या माध्यमातून जवळजवळ 1105 लोक बरी झाली. तिथेही देखील एकही डेट नाही. आणि आज आम्ही सर कोविड येऊ दे, ह्याच्यापेक्षा भयानक येऊ दे भारतामध्ये, तर अशी आमचं आहे की उद्या हे युक्रेन आता युद्ध चालू आहे, हे बायोकेमिकल युद्ध सुरू जरी झालं तर यासाठी देखील आमची तयारी आहे. आज आपल्याला अभिमान वाटतो की जपानमध्ये तुम्हाला आठवते की सुनामी आली आणि भूकंप आला, त्यानंतर अणुभट्टीमध्ये युरेनियम काय तर ते बाहेर पडेल. तिथली लोक, त्यांनी जपानचे अभिमानास्पद आहे की ते युरेनियमच्या भट्टीमध्ये जाऊन ते थांबवण्याचं काम केलं जातंय. म्हणजे किती त्यांच्या देश वाचवण्यासाठी काम आहे. अशा देखील परिस्थितीच्या वेळेला व्हाईट आर्मी जाऊन काम करायची एवढी आमची मानसिक, आणि त्याचं रिसर्च पण आम्ही सुरुवात केलेलं. हे तुमचं सगळं काम हे माणसाच्या जीवन मरणाच्या संघर्षातलं असं ते काम आहे. तर यात तुम्हाला काही चांगले अनुभव आले असतील, काही वाईट अनुभव आले असतील, माणसांच्या अनेक थरा बघायला मिळाल्या असतील, त्यातलं काय तुमच्या मनावर असं कायमचं ठसलेल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत यातल्या? सर 25 वर्षाचा कालखंड काढताना प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही आपत्तीत जातो, आपण एखाद्या ठिकाणी असंच म्हणतो की नॅशनल इंटिग्रेशन आहे, पण हे नाही आहे सर. देश जोडला आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो की लोक त्या ठिकाणी मारायला येतात आमच्या अंगावर की आम्ही तुम्ही जातीचं आहे, तुम्ही त्याच लोकांना काम करायला येतात. मी एक ह्यासाठी आवर्जून बोलतो की सुनामीमध्ये आम्ही काम करत होतो अल्लपी मध्ये, आणि आम्ही केरला कॅथोलिक युथ मुवमेंट बरोबर रेडक्रॉस बरोबर गेलो आणि केरला कॅथोलिक युथ मुवमेंट मध्ये राहिले. आणि तिथं काम करताना त्या मेडिकल सगळे विस्थापित लोक होती जे सुनामी आलेले होते, त्यांना एका शाळेमध्ये ठेवलं होतं. तिथं अन्नछत्र आम्ही होतं, तिथं मदत करायला गेलो आणि तिथं आंदोलन आली. आता मला महाराष्ट्रातले शिवसेनेचे अशी लोक तिथं बाळासाहेब ठाकरेंच्या हातावर हे होतं आणि ते म्हणले आंदोलन, तर ते म्हणले तुम व्हाईट आर्मी के लोक हो, म्हणले तुम्ही ख्रिश्चन लोकांना मदत करायला आलाय. म्हणलं का बाबा, तुला कसं काय वाटतंय? नाही तुम्ही केरला कॅथो येतो, तू मोई लोक तो म्हणलं. मग त्याला मराठी भाषेत सांगितलं ती हे जे बाळासाहेब ठाकरे शिवसेना, अरे आम्ही कोल्हापुरी आहे म्हणलं, महाराष्ट्रातला आहे म्हणले. तू कशावर म्हणतोयस म्हणलं, नाही तुम्ही आल्यापासून
तर त्यांना मी बोललो की हे नाव काढ म्हणले. हे नाव कोण आहे? तर हा सैनिक आहे म्हटलं तुमच्या गावचा. हे कुठं राहतोय? हा हिंदू आहे. फोन लाव त्याला. फोन लावला त्यांनी. तर म्हणलं याला फोन कर, याचं घर कुठं आहे? तर अमुक अमुक येत आहे. मग त्यांनी फोन करून त्याला विचारले, सर म्हणले असंच आहे, हे व्हाईट आर्मीत लोक बोलतात आणि आलं पियाजिकल. होय म्हणले, मी पुण्यामध्ये आहे, मी एअरफोर्समध्ये सर्व्हिसला आहे आणि ह्या लोकांनी माझं घर स्वच्छ केलं. मग त्याला लक्षात आलं की हे प्रत्येक ठिकाणी आढळते. जेव्हा पुरात आम्ही जातोय की काही वसाहती असतात बॉर्डरच्या, तर त्या ठिकाणी आम्ही लक्षात येते की ती लोक का म्हणतात की प्रथम दर्शनी हे श्रीमंत लोकांना मदत करतात, गरीब लोकांना मदत करतात. हे प्रत्यक्ष अनुभव आहे. काही नेपाळमध्ये भूकंपात आमच्या लक्षात आलं की ज्या ठिकाणी, पण हे मदत करायला जाणं एवढं सोपं नाहीये. काही गोष्टी जर तुम्ही आता मी काही गोष्टी क्लिअर कट बोलतो तुम्हाला. ज्या वेळेला आम्ही फणी वादळाला गेलो त्यावेळेला ज्यावेळेला स्वतः उज्ज्वलजी टीम घेऊन गेले आणि मला म्हणले की आता मला बाय रूट जगन्नाथपुरीला जायचं आहे, पण समुद्रकिनारे जर मी टीम घेऊन गेलो तर रस्ते मिळणार नाहीत, कारण वादळानं सगळे समुद्रकिनारे विस्कटलाय, तर परत मला 100-200 किलोमीटर. मग त्याने विचारलं केलं की आपण छत्तीसगड मार्ग येऊ. छत्तीसगडमध्ये आमची व्हाईट आर्मीची टीम, जवान, महिलाची टीम होती. तर रात्रीच्या वेळेला आमचे एक टोल गेला, दुसऱ्या टोलला गाडी अडवली गेली. तर तिथे गाडीला नक्षलवाद्यांनी गाडी अडवली होती. पूर्ण व्हाईट आर्मी बोर्ड होता, आत व्हाईट आर्मीचे ड्रेस घातले होते, पण त्या नक्षलवादी 25 लोक AK-47 घेऊन गोल फिरत होते. काय किस्सा असेल सांगा? आज काय वाटलं असेल आम्हाला? आपल्याला कोणाला वाटलं? त्यात महिला पण टीम होत्या, पण त्यातला एक जण कोण तर होता, त्याला काय पटलं किंवा काय घडलं काय माहित नाही, पण त्याने आमची गाडी सोडली. हे अपेक्षा देखील आम्ही करत नाही आज. हे कसं काय घडलं असेल? तर अशा जीवन मरणाच्या आमच्याकडे आल्यात. पण मी तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीने आम्ही काश्मीरमध्ये काम केलो, हे नेपाळमध्ये काम केलो, LOC नाही आहे व्हाईट आर्मी. सावित्री नदीच्या पुरात तुम्ही तिथं काय असं एकाला वाचवलं होतं काय? सावित्री नदीचा सर हा किस्सा तर इतका, तुम्ही सावित्री नदीचा पूल पडला तर त्या किस्सामध्ये असा आहे की पहिला मृतदेह जो हुडकला गेला तो 12 किलोमीटर पुढे. पण ज्यावेळी आम्ही रेस्क्यू पहिलं टीम, ज्या NDRF, कोस्टगार्ड होते, नेव्ही टीम होत्या, ह्या सगळ्या 3 किलोमीटर त्यांनी ठरलं होतं. 3 किलोमीटरच्या पुढे प्रेत जायना आणि पुढे गेलं तर क्रॉकोडाईल एरिया आहे. तर क्रॉकोडाईल एरिया आहे, बचाव पथक सगळ्या मगरी आहेत. तर ज्यावेळेला आम्ही त्यांना रिझल्ट आला नव्हता आणि आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो त्यावेळेला कोल्हापुरात ट्रॅफिकला मध्य साहेब होते, त्यांनी स्वतः बघितलं. मध्य साहेब आमच्या बोटीत येऊन बसले आणि नेमकं कलेक्टरांचा फोन आला की बाबा तुम्ही 3 किलोमीटरच्या पुढे जाऊ नका आणि तुम्ही जर बचाव दल के लिए खतरा आहे, आप जाना नहीं चाहते, पुढे जाणे नाही. आणि आम्ही सगळी इथं टीम ठरली NDRF की तुम्ही पुढं जाय नाही, एवढ्याच एरियात काम करायचं आहे. तर आम्ही त्यांना मॅडमला म्हटलं, सर मला द्या कलेक्टर. म्हटलं सर आम्ही ब्रह्मपुत्रा, कृष्णा नदीत रेस्क्यू ऑपरेशन केल्यात, ह्याच्यापेक्षा मोठ्या मगरी बघितल्यात, पण आज रिझल्ट नाही आहे आणि रिझल्ट येणं गरजेचं आहे. आज तुम्ही बचाव दल सगळं आहे, आज मीडिया तुमची वाढवल्या, लोक नातेवाईकांना हुडकायला शोध आल्यात, त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे, तर नाही. तर आमची रिस्क आम्ही घेतोय म्हणून मी फोन कट झाला तो. आणि पुढे गेल्यानंतर मला वाटते 12 किलोमीटर पहिला मृतदेह सापडला. त्यानंतर मीडियाला सगळ्यांना कळालं की खरा रेस्क्यू ऑपरेशन निश्चित झाला. त्यावेळेला त्यांनी देखील NDRF सगळ्यांनी LOC तोडून मग 3 किलोमीटरच्या पुढे आले. हे काही किस्से आहेत, रिझल्ट देणं हा महत्वाचा आहे. त्याच म्हणचा किस्सा सांगतो सर. तिथं मुस्लिम कमिटीची एक बिल्डिंग पडली होती 2016ला बहुतेक, 16-17च्या दरम्यान. तर त्या ठिकाणी सर असा किस्सा घडला की बिल्डिंग पडल्यानंतर सगळे NDRF, इतर टीम सगळ्यांनी पोकलँड मशीननं ते मलबा काढायला सुरू केला. तर आमच्या टीमने ज्यावेळेला पनवेलची टीम पोचली, कोल्हापूरची टीम पोचली, आम्ही कोल्हापुरातून सेंट्रल चालवतोय आणि म्हणजे जसं फणी वादळाचं देखील आम्ही सेंटर ठेवतोय, वादळ कसं आहे ते कुठल्या मार्गे जायचं, तसं तिथं आम्ही काम करताना इथून आम्ही काम करत होतो. तर त्यांना एक सांगितलं की सगळं काम थांबवा. पनवेलची टीम गेल्यानंतर त्यांनी सांगितलं हे चुकीच्या पद्धतीनं तुम्ही रेस्क्यू करायला आला. मग त्यांनी तुम्ही कोण? मग त्यांना सांगितलं आम्ही व्हाईट आर्मी आहे, आम्हाला थोडं काम करायला द्या म्हटलं. ह्यात काय झालं तर मी त्या लोकांना सांगितले नकाशा काढा बिल्डिंगचा. त्या बिल्डिंगचा नकाशा आणला, त्या माणसाला हुडकून नकाशा आणला, जिथं जिना होता तिथून मलबा काढायला चालू केला. आणि तिथं 6 वर्षाची मुलगी
आणि 60 वर्षाची आजी सापडली जिवंत. हा जो आहे त्याचबरोबर तुम्ही ह्याचा जर किस्सा घेतला तर माळींची दुर्घटना. माळींच्या दुर्घटना सर कोल्हापूर पद्धतीने जसं आपण प्रेतांतविधी करतो तिथं आम्ही एकाच दिवशी 2-2 तासाला 25 मृतदेह अंत्यविधी करत होतो. रॉकलचा टँकर होता, ओली पावसात भिजलेली लाकडं आणि कोल्हापूरच्या पद्धतीनं रचून शेणी आणि ती लाकडं आणि रॉकेलचा उपयोग करून त्या ठिकाणी म्हणजे सरकारनं देखील मान्य केलंय की व्हाईट आर्मी काय रिझल्ट देते आणि काय काम करू शकते. किती मृतदेहांच्यावर अंत्यसंस्कार केले असतील तुम्ही आतापर्यंत सर हे 5-5.5 हजारच्या पुढे तर असतील एवढे मृतदेह अंत्यविधी केले. ह्या वेगळ्या आपत्ती तर तिथं शेकडो सापडतात. ती सगळे अंत्यविधी करणं, त्या लोकांना हे करणं म्हणजे कुठलंही काम करणारं शेवटपर्यंत काम करणारे लोकांना अनेक असं व्यवहारच मृतदेहांच्यावर अंत्यविधी केल्यानंतर अंत्यसंस्कार केल्यानंतर बाबा नंतर कुणी वारस आले किंवा काय असं काय अनुभव आहे का तुमचा? कोल्हापुरात म्हणजे असं झालं तुम्ही अंत्यविधी केलं कुणी वारस आले? एक किस्सा सांगतो. अगदी आमच्याकडे डॉक्युमेंट खूप असतात, त्यांचं इन्शुरन्स LIC नसतो. आज आपण जे म्हणतोय सर बेवारस हा शब्द फुली पडतोय. जगात कोणी बेवारस नाहीये. तुम्ही आज देखील कोल्हापुरात कुठेही रस्त्यावर फिरणार आहे त्याचा काहीतरी इतिहास असतो. कारण तो कुणाच तर मुलगा तो काहीतरी सायकोलॉजी डिस्टर्ब होऊन तो घरातनं न सांगता बाहेर आला असतोय. आज काही ऍक्सिडेंट होतात, काही चिठ्ठ्या सापडत नाहीत. आज मुंबईत रोज असे ऍक्सिडेंट किती आहेत की रोज तिथं धग पेटत असते आणि त्यात मृतदेह टाकत असतात. कारण 3 दिवसानंतर ठेवणार कुठं पोलीस देखील. तर ह्या किस्स्याचा मी सांगतो की कोल्हापूरमध्ये उपासने एक होते, उपासने म्हणून मला आठवते, ते लक्ष्मीपुरीत होते. त्यांचा मृतदेह असाच आम्ही अंत्यविधी केला. आणि त्यावेळी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनचे PI माने साहेब होते. ते म्हणले कोल्हापुरात तुम्हाला सांगतो ही संघटना निघाल्यापासून आमच्या पोलिसांना एक आधार मिळाला. आणि ते म्हणले की कसं काय असं काय ह्यांनी घेतले आमच्या भावाचा ह्यांनी अंत्यविधी केला. म्हणजे सर पर्यायच नाही, हे केलंय आणि तुम्ही यांना जाऊन भेटा. मला आठवले ते मशानभूमीत आले, ते म्हणले ताई आम्ही सांगितले की ह्या रक्षा विसरीन तुम्ही. त्यांनी तो हा किस्सा सगळा आमचा बैठला कशा पद्धतीने अंत्यविधी केलाय, मंत्रात दिलेलं. तर त्यांनी इतकं सेल्यूट केलं की खरे वारसदार तुम्ही झाला म्हणले. काही एकमेकांचे की आमच्याकडे वारसदार म्हणजे मुंबईहून आल्यात, पुण्याहून आल्यात, त्या लोकांना त्यांचं बाबाचं सर्टिफिकेट मिळालं हे झाले आणि शेवटची जी आम्हाला अंत्यविधी केला. गुजरातचा सर किस्सा सांगतो. गुजरातचा तर ह्याच्यात हे माइलस्टोन आहे कामाचं की सगळे अंत्यविधी सर तिथं असे एकदम लाकडे रस्त्याने करायचं आणि प्रत्येक नातेवाईक माझ्या आई वडिलांना हुडकायला आला. आणि एक मुलगा आला, त्याच्या आई वडिलांचा मृतदेह त्यावेळेला मला आठवते की मान्य शरदचंद्रजी पण त्यावेळेला व्हिजिट दिली होती. त्याच्या वडिलांचा आम्ही मृतदेह काढला आणि तो अंत्यविधी केला. आणि आईचा मृतदेह काढताना तो आला आणि त्यांच्या शेजारात आम्ही लाकडं रचून मृतदेह अंत्यविधी करतो. तो म्हणला मला आमच्या खांद्याला जाऊन तो ढसा रडला. तो काय म्हणला, काही झालं हा नैसर्गिक आपत्ती आहे, माझे आई वडील वारले, पण ज्या सन्मानानं तुम्ही जो माझ्या आई वडिलांचा पंचमहाभूतात विलीन केला तो रडला. तो म्हणला की असा मी कृतज्ञ झालो म्हणला, इथे येऊन माझ्या आई वडिलांचा सन्मानानं अंत्यविधी झाला. आणि असे खरे बरेच प्रसंग आहेत. काय नंतर कोणी भेटून तक्रारी केल्या किंवा असंही असतील ना? काय नाही सर, तक्रारी होणं आजपर्यंत आम्ही काम केलं नाही. कारण दुसरं किंवा तुम्ही आपत्तीत मदत करताना तुमच्यावर संकट कोसळलं, तुम्ही अडचणीत आला, असं काही घडलं कधी? सर आता तुम्ही पहिल्यापासून बोललो की आम्ही मदतीला गेलो, फक्त एकच की आमच्यातला जो टीम आहे, आज तुम्ही म्हणला की हेच आहे 0 ऍक्सिडेंट. आज तुम्ही व्हाईट आर्मीनं रिझल्ट काय दिलाय माळींच्या ह्याच्यात, माळींमध्ये तुम्ही आज देखील काढा, NDRF देखील त्यांना कळालं की दिस इज आउट बियॉन्ड, म्हणजे आपल्या ह्याच्यात पलीकडे काम करणारे व्हाईट आर्मी म्हणले, ऍक्सेप्ट केलं. ही टेक्निकली आम्ही इतकं विकसित केलोय. विशाखाच्या दरीत तुमचं शिक्षण किती झालं? माझं 12वी सायन्स आहे सर. बर. विशाखाच्या दरीत ज्या वेळेला राहुल कोत पहिल्यांदा उतरला आणि ते साध्या रोप मध्ये उतरला, ते विशाळगड दरीत पडला. तर सर मला रॉक क्लाइम्बिंग वाले लोक आलीत आणि ज्या वेळेला हा कॉल आला सकाळी 10 वाजता, षष्टी होती, 10ला कॉल आला, आम्ही 12 वाजता पोहोचले जागेवर 1.5 तासाच्यात. आणि लोकांनी आपल्याला सांगितलं की इथं असं जिवंत एकच आहे, दीपक पाटील एकच जिवंत आहे, बाकी सगळे बेलोर कारचे गेल्यात. तर क्षणाचाही विळंब न लावता राहुल कोतला गाडी कोसळली ती काय बेलोरो कार खाली कोसळली, सगळी एक्सपायर होतं, एक जिवंत आहे सांगितलं. तर चालत जायला जवळजवळ 4 तास लागतात. तर राहुल कोतला आम्ही
बोललो की तू कॅरामेंटल रोप आण. सीट हार्नेस नव्हता, आम्ही आमच्या पॉकेट लाईननं सीट हार्नेस तयार केला. काय त्याला 2 बिस्लरी बॉटल दिले, फर्स्ट एडची किट दिली, त्याला हेल्मेट दिलं, त्याला शिट्टी वाजवत खाली जा म्हणलं. त्याला मोबाईल त्यावेळेला गड्डूचा होता, मोबाईल आत गेला. तो 10 मिनिटात आत पोचला. राहुल खोत खाली पोचल्याबरोबर त्या ठिकाणी तो खाली गेला, जिवंत माणूस भेटला. तर गजाननला लगेच म्हणलं, गजानन तो लहान आहे, तो 16-17 वर्ष, तू गजानन उतर द्या खाली. गजानन 10 मिनिटात पोचला. त्याचा फायदा असा झाला की तो राहुल खोत शेवटपर्यंत गेला. त्याला फर्स्ट एड मिळालं, पहिलं मिळालं. रॉक आम्ही बोले 3 वाजता आले, मला विचारले काय तुम्ही एवढं रिस्क घेता, असं काय सोडला त्याला. ते म्हणलं की व्हाईट आर्मी कधी रस्त्यावर माकडाचा खेळ कधी दाखवलेला नाही म्हणले, आमचं स्वतःचं प्रॅक्टिस आहे म्हणले, ही मुलं तशी तयार केल्यात. ते म्हणले की तुमचं कॅरामेंटल रोप जरी सूत असलं तर आम्ही उतरत नाही. मी म्हणलो आम्ही ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला आमची भावना फक्त त्याला वाचवणं मदत आहे, त्यावेळेला देव 50% आम्हाला मदत केलेला असतोय. आज तो राहुल खोत गजानन ज्या पद्धतीने त्यामुळे तो जिवंत वर आला. ही टेक्नॉलॉजी आहे. आज देखील आम्ही रेस्क्यू ऑपरेशन करतो, एवढं आमच्याकडं प्रॉपरली आहे. आज देखील आमच्याकडं प्लॅनिंग इतकं जबरदस्त असते. आम्ही स्वतः जेवण म्हणतो, तिथं स्वतः टेंट करतो. आमच्याकडे फर्स्ट एडची किट असते, आमच्याकडे 15 दिवसात स्वतःचं जेवण असते. आम्ही रस्त्यावर जरी झोपलो, आम्हाला थंडी बाधत नाही, काय नाही. अशा वेगळ्या पाऊस धो पडू दे, काही आम्ही एवढी मानसिकता आमच्यात तयार केली. तशी आमच्यातली 25 लोकांची अशी टीम आहे, ती बियॉन्ड ह्याच्यात आहे. आणि ह्याच एक टेक्निकल आहे. म्हणून काम करताना आपल्या जर टीमला एखाद्याला जर दुखापत झाली तर ही रेस्क्यू टीम किंवा ही संस्था बंद पडू शकते, हे आम्ही काळजीपूर्वक. त्यामुळे आज आम्ही, तुम्ही माझं शिक्षण जरी कमी असेल तर प्रत्येक ह्याच्यात आम्ही मॅगेटच्या साईजवर विचार, तुम्ही त्या दृष्टीने तुमच्या शिक्षणात काही या संदर्भात काही टेक्निक किंवा असं काय नाही, ह्या सगळ्या टेक्निक, आता तुम्ही म्हणलं गुजरात भूकंप झाला, सुनामी झाली, आम्ही प्रत्येक अभ्यास करतो. कशी मानसिकता पाहिजे, कसे आपल्याकडे टीम पाहिजे, कशी लोक पाहिजे, काय तिथली परिस्थिती आहे आणि भविष्यात येणारे कुठले आपत्ती, ह्याचा आमचा अजून देखील रिसर्च कंटिन्यू सुरू आहे. तर अशोकराव, म्हणजे तुमच्याशी गप्पा मारताना तुमचा हे सगळा 25 वर्षाचा प्रवास सुरू समजून घेताना खूप अशा म्हणजे हृदयाला भिडणाऱ्या अशा अनेक गोष्टी, अनुभव तुमचे समोर येतात. मला वाटतं दर्शकांनाही तो अनुभव निश्चितच येईल. खूप मोठं काम आहे तुमचं. तुम्ही इथं आलात महाराष्ट्र दिनमनच्या स्टुडिओत आणि तुमचे अनुभव सांगितले, त्याबद्दल महाराष्ट्र दिनमनच्या वतीनं तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर.